ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांच्या श्रीचरणांना वंदन करते. परमपूज्य डॉक्टर काका श्री गुरूंच्या चरणांना वंदन करते आणि आचार्य माधुरीताईंनाही अभिवादन करते आणि समस्त श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते. आणि आजचा जो समास आहे चिंतनासाठी सद्गुरु स्तवनाचा, त्याच्यावरती चिंतन करण्याचा काही प्रयत्न करते. गणेश, शारदा आणि सद्गुरु परंपरेप्रमाणे समर्थांनी स्तवन केलेली आहेत. आपण गणेश स्तवनामध्ये बघितलं होतं की स्वतः जे श्रीगुरु आहेत, म्हणजे स्वतः श्रीगुरु असलेल्या श्री समर्थांनी शिष्याची भूमिका स्वीकारून किंवा श्रोत्यांच्या भूमिकेतून प्रश्नोत्तर रूपाने या ग्रंथाला सुरुवात केली. ग्रंथाला सुरुवात केल्यानंतर ग्रंथारंभ लक्षण, गणेश स्तवन, शारदा स्तवनाचा समास आपण आचार्य माधुरीताईंकडनं श्रवण केला. अतिशय सुंदर असं समासाचं त्यांनी निरूपण आपल्या समोर केलं की ती संवादी शारदा जी आहे ती साधकासाठी किती उपयुक्त आहे. आणि त्या संवादी शारदेचा उपयोग जर आपण करून घेतला तो सिद्ध दशेपर्यंत ती शारदा जी आहे ती तुम्हाला त्या उंबरठ्यापर्यंत ती नेणार आहे. कुठल्या उंबरठ्यापर्यंत? तर ब्रह्मानुभवाच्या उंबरठ्यापर्यंत शारदा आपल्याला नेऊन सोडते. आता जे गुरुस्तवन जे आहे, आता बघा स्वतः श्रीगुरु जे आहेत ते समर्थ आहेत. आता जे श्रीगुरु स्वतः आहेत अशांनीच गुरुस्तवन करावं. कारण गुरुतत्व जे आहे ते गुरुतत्व प्रत्यक्ष ते स्वतः झालेले आहेत. त्या तत्वाची अखंड अनुभूती समर्थांच्या ठिकाणी आहे. पण आता सर्वसामान्य साधकांना श्री गुरु तत्व कसं आहे त्याचं वर्णन करतात समर्थ, त्याची स्तुती करतायत. कारण सर्वसामान्य साधकाला सद्गुरूंशिवाय आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. वारंवार ग्रंथामध्ये आपल्याला समर्थ सांगतायत की सद्गुरु कृपे विना काही, भवतरणो पावतो नाही, या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे. मग सर्वसामान्य साधकांना जेव्हा गुरूंची स्तुती करायची असते, वर्णन करायचं असतं, तेव्हा त्या तत्वाची जी उंची आहे, स्वरूप लक्षणाचं जे वर्णन समर्थांनी याच्यामध्ये केलेलं आहे, स्वरूप किंवा तत्वाचं जे वर्णन केलेलं आहे, त्या तत्वाची उंची किती आहे हे सांगण्यासाठी, म्हणजे त्या तत्वाचा अंदाज येण्यासाठी समर्थांनी अतिशय सुंदर असं हे गुरुस्तवन या दासबोध ग्रंथामध्ये केलेलं आहे. क्वचित आपल्याला ह्याचं स्तवन कुठे संपूर्ण असं बघायला मिळेल. आता बघा शारदा स्तवनामध्ये समर्थ जे स्तवन करतायत की जी शारदा आहे, आता शारदा म्हणजे मायारूपी शारदा जी आहे ती कुठल्या पदार्थांचं वर्णन करू शकतं? जे दृश्य जगतामध्ये जे पदार्थ आहेत ते सगळे माईक आहेत. म्हणजे हा प्रांत जो आहे जे दिसतं, कळतं, भासतं आणि जाणवतं, हा सगळा प्रांत जो आहे तो शारदेचा आहे. आणि शारदा स्तवनाचा समास आपल्या समोर संपूर्ण त्याची मांडणी करून झाल्यानंतर समर्थ या समासामध्ये म्हणतात, आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शोसकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काये कळे, न कळे न कळे नेती नेती, ऐसे बोलतसे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. बघा मी आता म्हटल्याप्रमाणे समर्थ काय म्हणतात, अज्ञानी स्वतःला म्हणतायत, नंतर काय म्हणतात, मूर्ख म्हणतायत. म्हणजे मी मायेत आहे. आता मायेत आहे म्हणजे मला ते ज्ञानरूप जे स्वरूप आहे ते कळणं शक्य नाही. का बरं कळणं शक्य नाही? कारण का तर मला फक्त मायेतले दृश्य पदार्थच आपल्याला अनुभवाला येऊ शकतात. पण परतत्व जे आहे म्हणजे मायेच्या अतीत जे तत्व आहे त्या तत्वाचा अनुभव येणं शक्य नाही, कारण तेच होऊन ते अनुभवावं लागतं. त्यामुळे ते मायेच्या अतीत आहे आणि त्या असं अतीत असल्यामुळे सद्गुरु तत्व जे आहे, जे ब्रह्म तत्व आहे, तिथे मायेचा स्पर्शच होत नाही. मग ते जे असं जे मायातीत तत्व आहे ते मला कसं कळेल? नंतर जिथे श्रुती सुद्धा म्हणतायत की न कळे न कळे नेती नेती, ऐसे बोलत असे श्रुती. जिथे श्रुतींनाही जे अनुभवाला येत नाहीये ते मला कसं अनुभवाला येईल? बघा श्रुती पण काय बोलतात, श्रुती पण शब्दांनी बोलतात. आता शास्त्रीय भाषा जर आपण इथे वापरली तर आपल्या समोर इथे अर्थ आहे ओव्यांचा सरळ सरळ असा की
ज्या श्री गुरुरूप ब्रह्माला मायेचा स्पर्शही होत नाही आणि हे तत्व जे आहे ते 5 ज्ञानेंद्रियांनी आणि 9 प्रमाणांनी कळत नाही आणि श्रुती त्याचा अखंड शोध घेतायत. पण त्यांनाही त्या ब्रह्माचा काय आलेला नाहीये, तर अजून शोध लागलेला नाहीये. याचा जर आपण ह्या 2-3 ओव्यांचा अगदी शास्त्रशुद्ध जर विचार केला, तर 9 प्रमाणांना आणि 5 ज्ञानेंद्रियांना हे तत्व अनुभवाला येत नाही. बघा 5 ज्ञानेंद्रियांचं एक जे प्रमाण आहे त्याला प्रत्यक्ष प्रमाण असं म्हणतात. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय जी आहेत आपली, डोळा आहे, नंतर काय आहे कान आहे, नंतर आपण म्हणू की त्वचा आहे, स्पर्श आहे आणि घ्राणेंद्रिय ज्याला नाक म्हणतो. म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय असतात. डोळ्याचा रूप हा विषय असतो. नंतर कानाचा शब्द हा विषय आहे. नंतर त्वचेचा स्पर्श हा विषय आहे. जिव्हेचा चव हा विषय आहे आणि स्पर्शाचा काय आहे तर आपण त्वचेचा स्पर्श हा विषय. म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत. पण ही जी प्रत्यक्ष प्रमाण आहेत, म्हणजे डोळ्यांनी मला प्रत्यक्ष हा मोबाईल दिसतो, त्याला प्रत्यक्ष प्रमाण असं म्हटलंय. कानाने मला शब्द ऐकू येतो, म्हणून त्याला काय म्हटलंय प्रत्यक्ष प्रमाण असं म्हटलेलं आहे. मग या प्रत्यक्ष प्रमाणांचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं, की या प्रत्यक्ष प्रमाणांनी मला या दृश्य जगतामधलं ज्ञान होऊ शकतं. कारण डोळा म्हटलं की डोळ्याला काय आहे तर रूप दिसतं. आता नाम आणि रूप हे कसं आहे तर जोडूनच आहे. डोळा उघडला की अनिवार्य बंधन आहे की त्याला ते रूप दिसलंच पाहिजे. म्हणजे डोळ्याचा रूप हा काय आहे तर विषय आहे. का बरं? ज्याला रूप असतं त्याला काय आहे तर आकार आहे आणि ब्रह्म कसं आहे तर निरवयव आहे. त्यामुळे डोळ्याचा ब्रह्म हे विषय होऊ शकत नाही म्हणून डोळ्याला ब्रह्म दिसू शकणार नाही. म्हणून ब्रह्म हे काय नाहीये तर डोळ्याचा विषय होऊ शकत नाही. अगदी शास्त्रशुद्ध आपण या प्रमाणांचा थोडा विचार करूयात आणि आपण पुढे जाऊयात. कारण सद्गुरु तत्वाचं वर्णन का करता येत नाही असं समर्थ आपल्याला जेव्हा इथे म्हणतात, तेव्हा इथे शास्त्रशुद्ध हा विचार इथे केला गेला पाहिजे. दुसरं जे आहे कान आहे. कानाने काय ऐकू येतो आपल्याला? तर शब्द ऐकू येतो. आता जेव्हा आपल्याला शब्द ऐकू येतो, म्हणजे शब्द हा कानाचा काय आहे तर विषय आहे. मग आता ब्रह्म शब्द ऐकू येईल हो मला कानानी, पण ब्रह्माची अनुभूती येईल का? नाही येणार. मग आता ब्रह्म कसं आहे तर हे एकमेव अद्वितीय आहे. शब्द कळेल, मला त्याचं वर्णन करता येईल, पण अनुभूती मला मात्र त्याने येऊ शकत नाही. म्हणून हा जो शब्द जो आहे, हा कानाचा विषय आहे. पण ब्रह्म जे आहे ते मात्र प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय होऊ शकत नाही. दुसरं आहे, आपण म्हणू की घ्राणेंद्रिय ज्याला नाक म्हणतात. आता नाकाने काय येतो आपल्याला तर सुवास येतो, वास येतो. सुवास येईल किंवा सुगंध येईल किंवा दुर्गंध येईल. कुठलाही आपल्याला काय येतो तर त्याने वास येतो. आता बघा उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत. आता खूप छान मोगरा फुललेला आहे माझ्या दारामध्ये. तर मला वाऱ्याची झुळूक जेव्हा येते, तेव्हा काय येईल तर मला मोगऱ्याचा खूप छान सुवास येतो. आता का बरं सुवास येतो? तर वाऱ्याबरोबर ते सूक्ष्म जे गंधकण आहेत ना, ते गंधकण आपल्यापर्यंत येतात. मग आता असे गंधकण ब्रह्मस्वरूपाला आहेत का हो? तिथं तर काही अंशांशी भावच नाहीये. आणि म्हणून ब्रह्म हा कशाचा विषय होणार नाही तर घ्राणेंद्रियाचा विषय होऊ शकत नाही. त्वचेचा स्पर्श हा विषय आहे. आता स्पर्श जर व्हायचा असेल तर काहीतरी आकाराची वस्तू लागते. आकाराची वस्तू माझ्या जवळ आली तर स्पर्श होतो. ब्रह्म कसं आहे? तर त्याला आकार नाहीये. म्हणून ब्रह्म हा स्पर्शाचा सुद्धा विषय होणार नाही. आता जिभेने चव जेव्हा घेतो, तेव्हा पदार्थ आपण जिभेवर ठेवतो. म्हणजे काहीतरी पदार्थ असतो. म्हणजे दुसरा पदार्थ जिभेवर आला की त्याची चव आपल्याला कळते. मग ब्रह्म असं आहे का? तर ब्रह्म असं सुद्धा नाहीये. म्हणून शास्त्र असं सांगतं, की ब्रह्म जे आहे हे 5 ज्ञानेंद्रियांचा म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय होत नाही. म्हणून 5 ज्ञानेंद्रियांनी ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान होणार नाही. ज्ञानदेवांची ओवी आपल्या समोर. आता आत्मप्रभा नित्य नवी, त्याची करुणी ठाण दिवी, जो इंद्रिया ते सोरुनी जेवी तयासीच फावे. म्हणजे इंद्रियांना पत्ता न लागू देता त्याचा भोग घेतला पाहिजे. असं कोण म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजेच याचा दुसरा अर्थ असा होतो, की इंद्रियांना ज्याचा ज्याचा पत्ता लागतो, म्हणजे दृश्य जगतामधल्या पदार्थांचा पत्ता लागतो इंद्रियांना. पण ते मात्र ते नाहीये. म्हणजे ते ब्रह्मतत्व असू शकत नाही.
मग आता कसं आहे आत्मा, तर अविनाशी आहे, ते स्वसंवेद्य आहे, ते अप्रमेय आहे. बघा भगवद्गीतेमध्ये असा एक श्लोक आहे, अप्रमेय. म्हणजे ते कोणत्याही कशा प्रमाणांचा विषय होत नाही, म्हणजे 9 प्रमाणांचा ते ब्रह्मतत्व विषय होत नाही. आणि ही प्रत्यक्ष प्रमाण जी आहेत ती 5 ज्ञानेंद्रियांची आहेत. त्या 5ही ज्ञानेंद्रियांना हे श्री गुरुरूप ब्रह्म जे आहे ते कळत नाही. अगदी थोडक्यात आपण विचार करणार आहोत, कारण हा शास्त्रशुद्ध विचार केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. आता प्रत्यक्ष प्रमाण सांगितले मी 5 ज्ञानेंद्रियांची, कारण नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती. जे 9 प्रमाणांना हे परब्रह्म तत्व कळत नाही. दुसरं प्रमाण जे आहे ते अनुमान प्रमाण आहे. अनुमान म्हणजे अंदाज. बघा एक अंदाज आहे की ज्या अर्थी डोंगरावर धूर दिसतो त्या अर्थी तिथे खाली अग्नी असला पाहिजे. आता काय आहे, ज्या अर्थी त्या अर्थी, असे 2 शब्द आले. किती? 2 शब्द आले. आता आत्मा कसा आहे, एकमेव अद्वितीय आहे. मग असं ज्या अर्थी आणि त्या अर्थी असं होईल का त्याला? शक्यच नाहीये. मग असा अंदाज करून आत्मस्वरूपाचं ज्ञान होणार नाही. म्हणून ब्रह्म हे अनुमान प्रमाणाचा सुद्धा विषय होणार नाही. बघा शास्त्राची एक सांगण्याची पद्धती असते आणि शास्त्र हे संत बोलतात आणि म्हणून अशा ओव्या ज्या आहेत ना त्या ओव्या आपल्या समोर येतात. मग या ओव्या जर सोडवायच्या असतील तर किमान या शास्त्राचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला करावा लागतो. कारण शास्त्र जर कंटाळवाणं म्हटलं तर अशा ह्या ओव्या ज्या आहेत आपल्याला या ओव्या सुटत नाहीत. आणि मुळातलं शास्त्र जे आहे मुळातून हे सगळं शास्त्र आपल्या समोर या अशा ओव्या उलगडतं. बघा तिसरं प्रमाण आपल्या समोर आहे उपमान प्रमाण. पहिलं प्रत्यक्ष प्रमाण सांगितलं 5 ज्ञानेंद्रियांचं, दुसरं अनुमान प्रमाण आहे, तिसरं उपमान प्रमाण आहे. यात 2 भाग येतात. ज्याला उपमा देतात ते उपमान आणि ज्याची उपमा द्यायची असते ते उपमेय असं म्हणतात. आता एकदम असं लक्षात येणार नाही, पण सतत श्रवण करून करून या गोष्टी आपल्या हळूहळू लक्षात यायला लागतात. बघा कल्पना करा की एखाद्याने लांडगा पाहिलाच नाही आणि त्याला जंगलात जायची इच्छा आहे आणि लांडगा कसा आहे त्याला माहितीच नाहीये. मग तो लांडगा कसा आहे हे जाणून घ्यायची त्याला इच्छा आहे. मग तो ज्याचा मित्र जो आहे त्या मित्राला त्यांनी विचारलं की अरे लांडगा कसा असतो? तर तो मित्र असं म्हणतोय की अरे फार मोठा तो कसा कुत्र्यासारखा असतो. आता हे बघ, दुसरे पुष्कळ प्राणी आहेत, पण एक कुत्रा डोळ्यासमोर ठेव आणि तो जर दुप्पट केला म्हणजे तो दुप्पट कसा मोठा दिसेल अशी कल्पना तू केलीस तर तो जसा दिसेल तसा तो लांडगा असेल. बघा त्यांनी काय केलं, तर त्यांनी सांगितलं की तो प्राणी कशासारखा दिसतोय. आता हा जो आहे हा जंगलात गेला आणि प्रचंड कुत्र्यासारखा एक प्राणी जेव्हा पाहिला तेव्हा त्याला ज्ञान झालं की हाच हा लांडगा. आता उपमा देऊन व्यवहारामध्ये असं ज्ञान होऊ शकतं. अनेक उपमा दिल्या जातात. पण आता आत्म्याला उपमा देता येईल का? आत्मा तर एकमेव अद्वितीय आहे आणि तो दृश्य नाहीये. मुळात ते कसे अदृश्य आहे ते. आणि अदृश्याला सादृश्य पदार्थाची उपमा कशी देता येईल? तुका म्हणे सर्वोत्तमा, तुझे द्यावी काय उपमा? तुकाराम महाराज म्हणतात तू सर्वोत्तम आहेस. तू तर निराकार आहेस, निरवयव आहेस, अरूप आहेस, अनाम आहेस. तुला उपमा द्यायचीच कोणाची? तुला उपमा देताच येणार नाही. म्हणून उपमान प्रमाण जे आहे त्या उपमान प्रमाणाने मला काय होणार नाही तर त्या तत्वाचा आपल्याला अंदाज येणार नाही. ते तत्व कसं आहे आपल्याला असं अनुभवाला येऊ शकत नाही. म्हणून चौथं प्रमाण आहे अर्थापत्ती प्रमाण आहे. बघा आता कल्पना करा की एक विद्यार्थी आहे, वर्षभर तो कॉलेजला गेला नाही, पुस्तक सुद्धा उघडलेलं नाहीये. वर्षभर काय केलं, नुसत्या उनाडक्या केल्या, काही अभ्यास केला नाही, तरी काय होतं त्याला जेव्हा फर्स्ट क्लास मिळतो. आता हे कसं काय फर्स्ट क्लास मिळतो? मग त्या अर्थी तो कुणाचा तरी मोठ्याचा मुलगा असला पाहिजे, कुठल्या तरी राजकारणी मुख्यमंत्र्याचा मुलगा असला पाहिजे किंवा त्याचे पेपर कोणीतरी प्रोफेसरनी लिहून दिलेले असले पाहिजेत. असं आपण काय बांधू शकतो अंदाज. बघा हे काही अशक्य कोटीतली कुठली गोष्ट नाहीये. या कलियुगामध्ये काही होऊ शकतं. मुन्नाभाई आपण सिनेमा बघितला एमबीबीएस, त्याच्यामध्ये नाही का तो मुन्नाभाई एमबीबीएस व्हायचंय म्हणून त्याला एमबीबीएस ची पदवी मिळवायची आहे म्हणून तो एका मित्राला धाकधपटशा दाखवून त्याच्याकडनं जो हुशार असतो, त्याच्याकडनं मेरिटमध्ये येणारा असतो, त्याच्याकडनं पेपर लिहून घेतो आणि पास हा होतो. अगदी त्याचप्रमाणे इथे उदाहरण दिलेलं आहे. बघा आता फर्स्ट क्लास येण्यासाठी वर्षभर अभ्यास करण्याची गरज आहे. पण त्याने अजिबात अभ्यास केलेला नाहीये तरी फर्स्ट क्लास मात्र आलेला आहे.
आता या दोन घटनांमध्ये कुठलाही मेळ नाहीये. आता फर्स्ट क्लास येणं आणि काही अभ्यास न करता तो सुद्धा फर्स्ट क्लास येणं, हा जो काही विशेष आहे, या विशेषाची उपपत्ती कशी लावायची हो? किंवा या विशेषाचं स्पष्टीकरण कसं करायचं? तर हे अर्थापत्ती प्रमाणाने त्या विशेषाचं स्पष्टीकरण करावं लागतं. म्हणजे ज्या अर्थी काहीही न करता असं झालेलं आहे, त्या अर्थी असं झालं असलं पाहिजे, याला म्हणतात अर्थापत्ती प्रमाण. आता या उदाहरणामध्ये विशेष आहे, पण ब्रह्म कसं आहे तर निर्विशेष आहे. आता विशेष कोणता आहे? तर हा विद्यार्थी अभ्यास न करता पहिला आला. पण ब्रह्माच्या ठिकाणी एकही विशेषच नाही हो. त्यामुळे अर्थापत्ती प्रमाणाने आत्मज्ञान होणार नाही. बघा, ज्ञान करून देण्याच्या ज्या व्यवहारातल्या पद्धती आहेत, त्या व्यवहारातल्या पद्धती आपल्याला हे शास्त्र सांगतं, की अशा पद्धतीने तुम्हाला हे ज्ञान होणार नाही. म्हणून ही 9 प्रमाणं जी आहेत, ती शास्त्राने बसवलेली आहेत. अनुपलब्धी प्रमाण आहे. आता अनुपलब्धी प्रमाणाचा थोडक्यात असा अर्थ आहे, की एका ठिकाणी जो पदार्थ उपलब्ध असतो, तो दुसऱ्या ठिकाणी उपलब्ध नसतो. एक उदाहरण घेऊ. आता मी चिंचवडवरून माझ्या घरामधून काय आहे तर इथे बोलतेय. आता मी चिंचवडमध्ये माझ्या घरामध्ये तिथे सज्जनगड उपलब्ध आहे का? नाहीये. जिथे सज्जनगड आहे, तिथे चिंचवड आहे का? आता तुम्ही म्हणाल, तुम्ही याच्यामध्ये विशेष काय सांगितलंय? तुम्ही चिंचवडमध्ये राहता, तिथे सज्जनगड असणं शक्यच नाहीये. आणि सज्जनगडवर चिंचवड असणं शक्य नाहीये. पण आता जेव्हा शास्त्र हे प्रमाण आपल्या समोर सांगतंय, तेव्हा ह्या साधनेत या प्रमाणाचा उपयोग कसा करून घ्यायचा? कारण आपला विषय काय चाललाय, की ब्रह्म 9 प्रमाणांना विषय होत नाही. ब्रह्म हे अनुपलब्धी प्रमाणाचा विषय होत नाही. कारण ब्रह्म हे सच्चित आनंद रूपाने कायमच आहे. ते चिंचवडमध्ये आहे म्हणून सज्जनगडवर नाही, सज्जनगडवर आहे म्हणून चिंचवडमध्ये नाही, असं अजिबात नाहीये. ते कसं आहे तर ओतप्रोत सर्वत्र भरलेलं आहे. त्रिभुवन संचले विठ्ठले गा, रीता ठावया राघवे वीण नाही. नंतर अजून म्हटलंय की भरला घनदाट हरी दिसे. म्हणजे ते अनुपलब्ध नाही असं नाहीच आहे. ते सगळीकडे काय आहे तर उपलब्धच आहे. म्हणून ब्रह्म हे अनुपलब्धी प्रमाणाचा विषय होत नाही. ते स्वसंवेद्य आहे. तेच होऊन ते काय करावं लागतं तर ते जाणावं लागतं. बघा, नंतरचं प्रमाण जे आहे ते शक्य प्रमाण आहे. म्हणजे आता शक्य प्रमाणाचं उदाहरण देताना आपल्या समोर शास्त्र मांडणी करते. माझ्या पर्समध्ये किती आहेत? 100 रुपये आहेत. म्हणजे ज्या अर्थी माझ्या पर्समध्ये 100 रुपये आहेत, त्या अर्थी नक्कीच 50 रुपये असले पाहिजेत. आता परत तेच आहे. तुम्ही म्हणाल की अहो हे काय सांगायचंय? ज्या अर्थी 100 रुपये आहेत, त्या अर्थी 50 रुपये असतातच. पण ज्या अर्थी त्या अर्थी, याला काय म्हणतात? शक्य प्रमाण म्हणतात. आणि हे शक्य प्रमाण ब्रह्माच्या बाबतीत अजिबात चालत नाही. कारण ब्रह्माचे अशा पद्धतीने भाग पाडता येत नाहीत. ब्रह्म हे एकसंध आहे. ते कसं आहे तर अखंड आहे. त्यामुळे ब्रह्म हे शक्य प्रमाणाचा विषय होत नाही. ऐतिह्याप्रमाणे आपल्या समोर आता काही गोष्टींचं परंपरेने ज्ञान होतं. बघा, एका गावामध्ये गेल्यानंतर त्या गावातले लोक असं म्हणाले, गावात गेल्या गेल्या एक मोठंच्या मोठं पिंपळाचं झाड होतं. आणि त्या गावातले लोक असं म्हणाले, की पिंपळाच्या झाडावरती भूत आहे. मी म्हटलं, कशावरून भूत आहे असं तुम्ही म्हणता? तर ते म्हणाले, की परंपरेने आमच्या मागच्या कित्येक पिढ्या असं म्हणत आल्या आहेत, की या झाडावरती काय आहे तर भूत आहे. आता हे परंपरेने त्यांना ज्ञान झालं, की या पिंपळाच्या झाडावरती भूत आहे. मग आता हे परंपरेने ब्रह्माचं ज्ञान होईल का हो? आता ब्रह्म तर आहेच, परंपरा कुठली आली त्याच्यामध्ये? ब्रह्म तर कसं आहे तर ब्रह्म असतच असे समर्थ म्हणतात. असं परंपरेने परब्रह्माचं ज्ञान होणार नाही म्हणून ब्रह्म हे ऐतिह्य प्रमाणाचा सुद्धा विषय होऊ शकत नाही. आता चेष्टा प्रमाण आपल्या समोर आहे. बघा, चेष्टा म्हणजे खूण, ज्याला आपण म्हणतो की विशिष्ट खूण. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले आणि तिने बासुंदी केली होती आणि बासुंदी इतकी सुंदर झाली होती. मी अगदी मन लावून काय होते तर बासुंदी पोळी आणि बासुंदी खात होते. तोंडात घास होता. मला मैत्रीण असं म्हणाली, की "बासुंदी कशी झाली गं?" आता मी असं दाखवलं. छान झाली. ह्याला काय म्हणतात? चेष्टा प्रमाण असं म्हणतात. आता ब्रह्म कसं आहे हो? छान आहे असं दाखवता येईल का आपल्याला? नाही दाखवता येणार. कारण कसं आहे, की आपण जसं म्हणतो, की म्हणून ब्रह्म हे जे आहे, हे चेष्टा प्रमाणाचा विषय होत नाही.
म्हणून ते डोळ्यांनी दिसणार नाही, कानांनी ऐकू येणार नाही, ते स्पर्शाने कळणार नाही, नंतर अजून तरी नाकाने वास येणार नाही, ते चाखता येणार नाही आणि ही जी बाकीची प्रमाणं सांगितलेली आहेत त्याचा सुद्धा ते विषय होऊ शकत नाही. म्हणून जेव्हा समर्थ म्हणतायत की आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्श सकेना, बघा ते स्वरूप माझं अज्ञाना काय कळे, तिथे मायेचा स्पर्शच होत नाही कारण ते मायेच्या आतीत आहे. आणि ह्या मायेमध्ये म्हणजे व्यावहारिक सत्तेमध्ये आपल्याला जे ज्ञान होतं की 9 प्रमाणं शास्त्रकारांनी आपल्या समोर ही मांडलेली आहेत. आणि 9 प्रमाणं समजून घेतल्यानंतर कळतं की या 9 प्रमाणांना सुद्धा ब्रह्म काय येत नाही तर ब्रह्माचा अंदाज येत नाही. नंतर ब्रह्म अशा पद्धतीने आपल्याला अनुभवाला येणार नाही. आता एक जे प्रमाण आहे, बघा जे आपण शारदा स्तवनामध्ये बघितलं, जे शब्द प्रमाण, जे शब्द जे आहेत ते मला मात्र ब्रह्मानुभवाच्या उंबरठ्यापर्यंत नेऊन सोडतात. कारण आत्मा हा अप्रत्यक्ष रीतीने काय आहे तर शब्द प्रमाणाचा विषय आहे. आता जगात वाटेल तेवढे शब्द आहेत, पण मग सगळे शब्द उपयुक्त आहेत का हो? तर नाही. श्रुतीचे शब्द, संतांचे शब्द, श्रीगुरूंचे शब्द, ज्याला आप्त वाक्य म्हणतात. संपूर्ण परमार्थ वाङ्मयाचा आत्मा हा अप्रत्यक्ष काय आहे तर विषय आहे. म्हणजे अप्रत्यक्ष रीतीने आत्म्यासंबंधी अंदाज करून देण्याचं काम हे शब्द करतात. म्हणजे आत्मस्वरूपाच्या उंबरठ्यापर्यंत नेण्याचं काम शब्द करतात. पण पुढे एक अशी जागा येते की तिथे शब्द काम करत नाही, त्यांना मागेच फिरावं लागतं. शब्दे विण संवादिजे, इंद्रिया नेणता भोगिजे, असं कोण म्हणतं? माऊलींची ओवी आहे. जे शब्द विण म्हणजे शब्द तिथे काय व्हावे लागतात तर ते माघारीच फिरावे लागतात. नंतर इंद्रियांचं पण तिथे काही काम चालत नाही, म्हणून शब्दांना एक नक्की मूल्य आहे, पण त्यांची काय आहे तर मर्यादा सुद्धा आहे. पण शब्द प्रमाणाने मात्र आपल्याला ब्रह्मस्वरूपाचा अंदाज येतो, पण जे श्रुतींचे, संतांचे, श्रीगुरूंचे शब्द असावेत. म्हणून तुकोबांड येतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, जिथे वाणी मनासह निवृत्त होते. खूप छान डॉक्टर काका दृष्टांत देतात भटजीचा. आता भटजी लग्न लावतो, कारण भटजीशिवाय लग्न होत नाही. आता लग्न लावलं तरी भटजीचा उपयोग नसतो आणि लग्न लावलं तरी काय होतं तर भटजीचा उपयोग नसतो. बघा का दृष्टांत आहे, सांगते. आता भटजीने आमचं लग्न लावलं म्हणून कोणाच्या घरामध्ये आपण भटजीचा फोटो बघितलाय का हो? हे आमच्या लग्नातले भटजी. उलट अल्बम मध्ये कुठेतरी भटजी काय असतात ते असे बाजूला आपल्याला दिसतात फोटोमध्ये आलेले जे असतात ते. पण आपण अशी कधी ओळख करून देत नाही की आमच्या लग्नातले हे भटजी यांनी आमचं लग्न लावलं. चुकून माकून कोणीतरी विचारलं तर आपण सांगतो. पण अगदी त्याचप्रमाणे लग्न लावलं तर भटजीचं काम संपून जातं आणि नाही लावलं तर कामच नाहीये त्यांचं. अगदी त्याप्रमाणे जीवाशिवाचं लग्न लागलं की ह्या शास्त्राचं आणि शब्दांचं काम काय आहे तर ते संपून जातं. त्यांचं काम काही तिथे नसतंच. पण शब्द प्रमाण मात्र मला हे ब्रह्मस्वरूपाचा म्हणजे गुरुतत्वाचा अंदाज मात्र नक्की आणून देतं. म्हणून शब्द प्रमाण हे जवळ जाणारं काय तर एक प्रमाण आहे या बाकीच्या प्रमाणांमध्ये. म्हणून समर्थ म्हणतात न कळे न कळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती. ते श्रीगुरुरूप ब्रह्म जे आहे ते 5 ज्ञानेंद्रियांनी कळत नाही, 9 प्रमाणांना कळत नाही. श्रुतीने त्याचा कितीही शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी तिला कळत नाही. त्या श्रुती माऊलीकडे असेच एकदा सगळे विद्वान गेले आणि ते विद्वान असं श्रुती माऊलीला असं म्हणाले की हे बघ श्रुती माऊली, तू ह्या परब्रह्माचं वर्णन करतेस, तुला नक्की ते माहिती असणार आहे. तू आम्हाला सांग की ते ब्रह्मतत्व कसं आहे. तर श्रुती माऊली त्यांना असं म्हणते, हे बघा म्हणे तुम्ही एक एक पदार्थ माझ्या समोर आणून ठेवा आणि तेव्हा मी सांगेन की ते ब्रह्म कसं आहे. आता ह्या दृश्य जगतामधले एक एक पदार्थ ते विद्वान त्या श्रुती माऊली समोर आणून ठेवतात आणि ती म्हणते हे ते ब्रह्म नाही, हे ते ब्रह्म नाही, हे ते ब्रह्म नाही. असा खूप काळ होतो, ते कंटाळून जातात ते विद्वान आणि ते असं म्हणतात की अगं तुला माहिती नाही तर तू माहिती नाही म्हणून सांग की. आता श्रुती माऊली तेच उत्तर देते, मला माहिती नाही हेच त्याचं वर्णन आहे. म्हणजे न कळे न कळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती. म्हणजे श्रुतीला सुद्धा त्या ब्रह्मतत्वाचा अंदाज लागत नाही. तेथे मी जो आहे, श्रुती पण दमून गेलेली आहे. इथे मी तर या मायेमध्येच आहे, मी तर अज्ञानी आहे, मी तर मूर्ख आहे. बघा सर्वसामान्यांसाठी ही भूमिका पत्करली आहे. म्हणजे आपण त्या जागी बसायचं आणि काय आहे तर आपल्याला ते तत्व कसं कळणार?
म्हणून त्याला मूर्ख आणि इथे अज्ञानी समर्थ म्हणतात. म्हणून मज न कळे हा विचारू दुरुनी माझा नमस्कारो गुरुदेवा पैल पारू पाववी मज. आता हे जे परब्रह्म तत्व आहे, आता त्याचा कसा मी अंदाज करू, त्याचं वर्णन कसं करू, मला काहीच कळत नाही. त्याचं स्वरूप जे आहे ते कसं आहे तर इंद्रियातीत आहे आणि मग मला काहीच कळत नाही. मग मी काय करतो आहे तुला तर आता असंच वंदन करतो आहे. जसं म्हणू की अलक्ष अलक्ष ब्रह्मतत्व जे आहे त्या तत्वाला मी वंदन करतो आणि माझी श्रद्धा मात्र नक्की आहे की हे गुरुतत्व जे आहे तेच भवसागर ओलांडून मला काय करू शकतं तर पार करू शकतं. कारण सद्गुरू कृपेशिवाय हा मोक्ष मिळत नाही. सद्गुरु कृपेशिवाय हा भवसागर आपण तरून जाऊ शकत नाही. त्यामुळे ते तत्व जे आहे मला माझ्या अनुभवात नसलं तरी मी संतांकडून शास्त्राकडून श्रुतीकडून किंवा अनेक ग्रंथांमधून हे मी श्रवण केलेलं आहे, हे मी ऐकलेलं आहे आणि माझी श्रद्धा आहे, माझी निष्ठा आहे की फक्त गुरुतत्वच या भवसागराच्या पैल पार तारून नेऊ शकतं. आणि म्हणून मी असंच तत्वाला वंदन करतो आहो आणि हे गुरुदेवा मला या भवसागराच्या पलीकडे तुम्ही न्या. आणि मी तर स्तवन करण्याची म्हणजे तुमचं वर्णन करण्याची मनात जिद्द बाळगली आहे. पण ही जी माईक सामुग्री जी आहे ती मात्र कशी आहे तर सगळीच अपुरी आहे. कारण मायेचा स्पर्शच तुम्हाला होत नाही म्हटल्यानंतर ती माईक सामुग्री जी आहे ती तुमचं वर्णन करण्यासाठी कशी आहे तर माया जिथे आहे ना तिथे अपूर्णता आहे. लक्षात ठेवा. आणि तत्व जे आहे ना ते अक्षरशः पूर्ण तत्व आहे. त्यामुळे मायेची सामुग्री सगळी निरुपयोगी आहे. म्हणून मी सुद्धा आता मायेची आशा सोडून दिलेली आहे. पण ठीक आहे, मी अज्ञानी आहे, मी मूर्ख आहे, मला तुमचं स्वरूप जसं असायचं तसं असू देत. कसं आहे सद्गुरूंचं स्वरूप? ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. ते कसं आहे तर स्वतःच्या देहासह परब्रह्म असतात. देहात जर सद्गुरू असतील तर असं माऊली म्हणतात की त्या ब्रह्मतत्वाला ते जे सद्गुरूंचे अवयव जे आहेत ते फुटलेले कोंब आहेत. म्हणजे तात्पर्य असं की त्यांच्या देहासह ते काय आहेत तर परब्रह्म स्वरूपच आहेत. आणि देहात नसेल तर तत्व जे आहे ते अनुभवाला येत नाही. पण तरी सुद्धा सद्गुरूंवर श्रद्धा आणि निष्ठा ठेवून मी काय करतो आहे तर तुमचं वर्णन करतो आहे. आता कसं आहे तर वर्णन करायचं म्हटलं तरी मायेची मदत घ्यावीच लागते. पण आता मायेचा आत्माराम ग्रंथामध्ये असं समर्थ सांगतात की माया जी आहे ती जीवनमुक्तासमोर उभीच राहत नाही. ती लाजून चूर होऊन निघून जाते. कारण मायेचा स्पर्शच त्या गुरुतत्वाला होत नाही. मग आता मी काय करू? मी कसं तुमचं वर्णन करू? माझी वाणी जी आहे ती आता तोकडी पडली आहे. काही उपायच राहिला नाहीये. मग आता मात्र एक आहे की सर्वसामान्य साधकाला एक आधार जो असतो तो आलंबनाचा असतो. आणि आलंबन जे असतं ते कशाचं असतं तर ते सगुणाचं असतं. म्हणून समर्थ म्हणतात नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा तैसा माया योगे महिमा वर्णिन सद्गुरूचा. शेवटी माया जी आहे तिचाच मला आधार घ्यावा लागणार आहे. आणि तिचा आधार घेतल्याशिवाय तिची मदत घेतल्याशिवाय मी तुमचं स्तवन करूच शकत नाही. कारण सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे हाच एक जो मार्ग आपल्याला संतांनी सांगितलेला आहे त्या मार्गाचाच मला अवलंब करावा लागणार आहे. म्हणून मुख्य परमात्मा तत्व जे आहे ते नातुडे मुख्य परमात्मा त्याचं आकलन होत नाही, त्याचा अंदाज येत नाही. मग त्याला आलंबनात म्हणजे प्रतिमेत आणायचं, म्हणजेच त्याला मायेत आणायचं आणि मग त्याचं काय करायचं तर वर्णन करायचं. म्हणून एखाद्या मूर्तीमध्ये त्याची कल्पना करायची म्हणजे परत मायेची काय घ्यायची तर मदत घ्यायची किंवा श्री गुरूंची देहात कल्पना करायची. आणि ती माया जी आहे ती अत्यंत काय आहे तर शारदा रूपे मायेचं आपण श्रवण केलेलं आहे. ती माया जी आहे ती संवादी माया जी आहे ती शारदा जी आहे तिची कृपा माझ्यावरती आहे आणि ती मला काय करणार आहे तर नक्की मदत मला ती करणार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूचा. आपुल्या भावासारिखा मनी देव आठवावा ध्यानी तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तव आता. आता आपल्या भावानुसार रामासारख्या देवाचं जसं ध्यान करावं त्याप्रमाणे श्रीगुरूंची पण आता मी देहात कल्पना करतो. कारण त्याशिवाय मला त्यांची स्तुती करता येणं शक्य नाही, त्याशिवाय त्यांचं वर्णन करता येणं शक्य नाही. म्हणून त्यांना मी देहामध्ये आणतो म्हणजे सगुणामध्ये मी त्यांचं काय करतो तर त्यांना आणून त्यांचं स्तुती आणि त्यांचं वर्णन मी करू इच्छितो. पुढे समर्थ म्हणतायत जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू.
बघा आता हे कसे आहेत बघा, जय जयाजी म्हणजे त्यांचा जय जयकार केलेला आहे. तर तुम्ही कसे आहात? विश्वंभरा विश्वबीजा. या विश्वामध्ये विश्वंभर म्हणजे या विश्वामध्ये तुम्ही कसे आहात तर भरून अपरंपार उरलेले आहात. विश्वबीजा असं म्हटलंय. विश्वाचं बीज म्हणजे तुमच्यापासूनच ही सगळ्या विश्वाची उत्पत्ती झालेली आहे. तुम्ही कसे आहात तर परमपुरुष आहात म्हणजे उत्तम पुरुष आहात. बघा क्षर अक्षर आणि उत्तम. क्षर म्हणजे जीव आहे, अक्षर म्हणजे ईश्वर आहे आणि उत्तम म्हणजे परब्रह्म आहे. जे क्षर आणि अक्षर यांच्या अतीत असे तुम्ही कोण आहात तर उत्तम पुरुष आहात. भक्ताला मोक्ष मिळवून देणारे आहात. असे तुम्ही दीनबंधू आहात. बघा त्यांनी म्हटलंय परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू. म्हणजे जीव भावाने जे आम्ही दीन झालेलो आहोत, आम्ही पतित झालेलो आहोत, सुखदुःखाने आम्ही सातत्याने काय होतं होरपळत आहोत, त्याच्यातून बाहेर काढणारे असे कोण आहात तुम्ही तर दीनबंधू आहात. तुम्ही साक्षात करुणेची मूर्ती आहात. मी पुढे म्हटलंय की जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा बीजा परमपुरुषा मोक्षध्वजा दीनबंधू. तुम्ही दिनांचे सखा आहात. सखा का म्हटलंय कारण तुम्हीच आमचं काय जाणता तर हे जीवदशेतलं दुःख जाणता आणि तुम्हीच याच्यातून आम्हाला बाहेर काढू शकता असे तुम्ही सद्गुरु जे आहात. कारण सद्गुरु तत्व जे आहे ना परब्रह्म तत्व जे आहे आत्मज्ञानासाठी सद्गुरूंचीच आवश्यकता असते असं आपल्याला वारंवार आपल्या ग्रंथांमध्ये आणि शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की सद्गुरूंच्या कृपेशिवाय मोक्ष मिळत नाही. मोक्षाचं दान कैवल्याचं दान जे देतात ते फक्त सद्गुरू देतात. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी असं माऊली म्हणतात. म्हणून तुम्ही साक्षात करुणेची मूर्ती आहात. माझे सद्गुरू जे तुम्ही आहात तेच तुम्ही परमेश्वर आहात, तेच तुम्ही परब्रह्म आहात. आमच्यासारख्या दीनजनांचा उद्धार करण्यासाठी प्रत्यक्ष परब्रह्म हे देहात प्रकट झालेला आहे आणि असा तुम्ही माझा उद्धार करा. आता त्यांचं वर्णन करताना समर्थ पुढे म्हणतात की ते म्हणतात तुम्ही कसे आहात तर तुझी येणी अभयंकरे अनावर माया हे बोसरे जैसे सूर्यप्रकाश अंधारे पळून जाय. आदित्य अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांड भरे निस्सी झालियानंतरे पुन्हा काळोखे. तैसा नव्हे स्वामी राव करी जन्म मृत्यू वाव समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी. बघा समर्थ असं म्हणतात की तुझी ना अभयंकरे अनावर माया हे बोसरे. आता तू शिष्यांना अभयदान दिलंस की अनावर असलेली ही माया जी आहे ती काय होते तर ती बाधित होते. बघा आता समर्थांनी इथून अनेक उपमा सद्गुरूंना द्यायला सुरुवात केलेली आहे. कारण सद्गुरु तत्व जे आहे ते मायेच्या अतीत आहे. पण आपल्याला ज्या लौकिकातल्या म्हणजे हे लौकिक जग जे आहे या लौकिक जगतामध्ये आपण ज्यांना अलौकिक समजतो बघा, लौकिक जगतामध्ये आपण ज्यांना अलौकिक समजतो सूर्य आहे, चंद्र आहे, नंतर हे नदी म्हणजे पंचमहाभूतांचं जे नदी आहेत, समुद्र आहे, त्या उपमा सुद्धा कशा कमी पडतात. कारण आपल्याला जे अनुभवात आहे त्याच उपमा इथे समर्थांनी दिलेल्या आहेत आणि त्या कशा कमी पडतात आणि त्याच्या आतीत कसं गुरुतत्व आहे हे इथून पुढे सांगण्याचा काय केलेलं आहे तर समर्थ आपल्याला सांगण्याचा इथे प्रयत्न करतात की ते तत्व ह्या सगळ्यांच्या परे आहे दृश्य जगताच्या आणि मग अनेक उपमा देऊन ते उपमा कसे कमी पडतायत हे समर्थ आपल्याला सांगतायत. बघा इथे सूर्याची उपमा दिलेली आहे सद्गुरूंना की समर्थ असं म्हणतात की ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यानंतर अंधार नष्ट होतो त्याप्रमाणे सद्गुरुरूप ज्ञान सूर्य उगवला म्हणजे सद्गुरूंची त्या शिष्यावरती पूर्ण कृपा झाली की जीवाला ते काय करतात तर आनंद रूपच करतात. बघा एखाद वेळेस सूर्य मावळल्यानंतर परत काय होतं तर अंधार होतो. पण हा सद्गुरु रूप सूर्य जर उगवला ना तर तो ज्ञान सूर्य जो आहे तो अखंड असतो. तो कधी सुद्धा काय होत नाही तर तो मावळत नाही. मावळीत विश्वाभासू नवल उदेला चंडांशू असं कोण म्हणत आहे तर माऊली म्हणतात. ते म्हणतात की हा ज्ञानरूप सूर्य उगवला माझ्या आयुष्यामध्ये आणि हा संपूर्ण विश्वाचा काय झालेला आहे तर तो आभास मावळलाय आणि हा ज्ञानरूप सूर्य उगवला सद्गुरूंच्या कृपेने की कधीही परत तो मावळत नाही आणि कधीही अज्ञानाचा अंधकार परत त्या शिष्याच्या आयुष्यात येत नाही. म्हणून या 3 ओव्यांमध्ये आपल्या हे जे वर्णन केलेलं आहे की सूर्याची उपमा जी दिलेली आहे की सूर्य मावळल्यानंतर अंधार परत येतो पण सद्गुरुरूप सूर्य जेव्हा उगवतो
तेव्हा तो अविद्येचं पूर्ण मूळ तो छेदूनच टाकतो आणि परत त्या शिष्याच्या आयुष्यामध्ये अंधाराचा लवलेश म्हणजे अज्ञानाचा लवलेश सुद्धा शिल्लक राहत नाही. पुढे समर्थ म्हणतात की सुवर्णाचे लोह काही सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा. बघा, परीस जेव्हा लोखंडाला स्पर्श करतो तेव्हा काय होतं, त्याचं सोनं होतं. आता त्याचं सोनं झाल्यानंतर तो परीस दूर झाला तरी पुन्हा त्या लोखंडात त्या सोन्याचं लोखंड होत नाही. एकदा सोनं झालं की काय होतं, तर ते सोनच राहतं. अगदी त्याप्रमाणे एकदा गुरुकृपा झाली की परत गुरुकृपा होऊन तो शिष्य परिपूर्ण झाला की परत त्याला अज्ञानाचा परत अंकुर फुटत नाही. कायमचं अज्ञान त्या शिष्याच्या आयुष्यातून निघून जातं. असा सद्गुरुरूप काय आहे, तर परीस आहे. पुढे समर्थ आपल्याला म्हणतात, ज्या 2-3 ओव्यांमध्ये इथेची उपमा दिलेल्या आहेत. का सरिता गंगेसी मिळाली, मिळणी होता गंगा झाली, मग जरी वेगळी गेली तरी होणार नाही. अशा 2-3 आता मी सगळ्या जर ओव्या खूप वाचत बसले आपण तर मी उपमा काही काही सांगणार आहेत, वाचण्याचा प्रयत्न करते. पण हा समाज सुद्धा आपल्याला एका ह्याच्यामध्ये पूर्ण करायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित श्रवण केल्याचं आपल्याला काय मिळतं, तर समाधान मिळतं. पुढचे ओवे, परी ते सरिता मिळणी मागे, वहाळ मानी देत जगे, तैसा नव्हे शिष्य वेगे, स्वामीच होय. आता इथे म्हणतात की बघा, का सरिता गंगेसी मिळाली. आपल्याला माहितीये की लहान ओढे झरे गंगेला जेव्हा मिळतात तेव्हा त्यांना काय म्हणतात, गंगाच म्हणतात. आता जेव्हा ते गंगेला मिळतात, गंगेशी एकरूप होतात, तेव्हा त्यांना गंगेपासून अजिबात वेगळं काढता येत नाही. पण या उपमेचा उणेपणा सांगताना समर्थ असं म्हणतात की परी ते सरिता मिळणी मागे, वहाळ मानी देत जगे, तैसा नव्हे शिष्य वेगे, स्वामीच होय. आता गंगेला मिळेपर्यंत जो ओढा किंवा झरा असतो, त्याचा प्रवाह जो असतो तो नंतर सुद्धा ओढा किंवा झरा या नावाने ओळखला जातो, म्हणजे वेगळेपणाने तो दाखवता येतो. परंतु जो शिष्य श्री गुरूंच्या स्वरूपाशी एकरूप होतो त्याला श्री गुरुच असं म्हणतात. तो वेगळेपणाने दाखवता येत नाही. एकनाथांची ओवी नाथांची. आम्हा सद्गुरु तोची परब्रह्म, ऐसा नित्य निज भाव सप्रेम, हेची गुरुसेवा उत्तमोत्तम, शिष्य परब्रह्म स्वये होय. तो शिष्यच परब्रह्मच होऊन जातो, तो वेगळा दाखवताच येत नाही. डॉक्टर काकांची कॅलेंडरवरची ओवी आपल्याला माहितीये की तोची श्री गुरु देही, व्यापोनी असे पाही, तया जाणता काही उणे नाही. तो शिष्य श्री गुरुरूप झाल्यानंतर त्याच्या देहामध्ये ते तत्व जे आहे, तत्व एकमेव अद्वितीय, तत्व वेगळंच नाहीये. मग काय वेगळं दाखवता येणार आहे, कारण परब्रह्म हे एकमेव अद्वितीय असल्यामुळे ते वेगळं दाखवता येत नाही. म्हणून ही उपमा जी दिलेली आहे ही उपमा कशी ओळी पडते ही आपल्याला समर्थ इथे सांगतायत. पुढे म्हणतात, परीस आपण ऐसे करीना, सुवर्णे लोह पालटेना, उपदेश करी बहुत जना, अंकित सद्गुरूचा. बघा, परीस नावाचा दगड असतो, परत परीसाची उपमा इथे आलेली आहे. त्याचा लोखंडाला परीसाचा स्पर्श होता क्षणी त्या लोखंडाचं काय होतं, तर सोनं होतं. आता हे जे परीस स्पर्शाने लोखंडाचं झालेलं हे जे सोनं आहे, त्या सोन्याचा स्पर्श दुसऱ्या लोखंडाला सोनं बनवू शकत नाही. म्हणजे एकदा परीस स्पर्शाने लोखंडाचं सोनं झालं की झालं, बस. मग समर्थ असं म्हणतात की सद्गुरु रूपी आत्मतत्व हा कसा परीस आहे, तो जो शिष्याला काय प्राप्त करून देतो, तर गुरुत्व प्राप्त करून देतो. सुवर्णे सुवर्ण करिता नये, म्हणून उपमा नस आहे सद्गुरुसी परिसाची. म्हणून सद्गुरुला परिसाची उपमा सुद्धा काय होत नाही, तर कारण सद्गुरु रूपी परिसाचा ज्याला स्पर्श होईल, म्हणजे ज्या साधकाला ज्या शिष्याला स्पर्श होईल त्याला तो आपल्यासारखा समर्थ बनवतो, म्हणजे शिष्याला ब्रह्मपदाची प्राप्ती करून देतो. ते अखंड शांती, तृप्ती, निर्भयता, समाधान त्याच्या ठिकाणी बाणतं, निर्भयता येऊन जाते. आणि असा जो आहे बघा, एक त्याच्यामध्ये जर अधिकाराचा आपण विचार केला तर आपल्याला असं वाटतं की श्री गुरूंची प्राप्ती झाली, श्री गुरूंची कृपा झाली की आपण लगेच काय होऊ, परीस म्हणजे श्री गुरु रूप परीस लागला आपल्याला की आपण जे लोखंड रूपाने म्हणजे आपण जे अज्ञानी जीव आहोत ते लगेच आपण सोनं होऊन जाऊ का,
तर इथे थोडासा अधिकाराचा विचार आहे. एक अधिकाराचा विचार असा करायचा, की किती जन्म आपण हे लोखंड होऊन पडलेलो आहोत. लोखंड नुसतं लोखंड नाही हो, तर गंजलेलं लोखंड आहोत आपण. मग हा जर लोखंडावरचा गंज काढायचा असेल, तर श्री गुरूंच्या कृपेने हे जे शब्दज्ञान आहे, हे जे संपूर्ण शास्त्राभ्यास आहे, हा सगळा परोक्ष ज्ञान जे आहे, हे परोक्ष ज्ञान समजावून घेऊन त्याप्रमाणे साधना शिष्याला करावी लागते. नाहीतर लोखंडाचा गंज हळूहळू कमी होत राहतो आणि जेव्हा ते लोखंड एकदम स्वच्छ होतं, म्हणजे तो शिष्य जो आहे, तो शिष्य ही जी आहे शब्दज्ञानाने साधना करत राहतो आणि साधनेच्या एका टप्प्यावर जेव्हा येतो आणि त्या टप्प्यावर आल्यानंतर जेव्हा सद्गुरु रूपी स्पर्शाची विशेष कृपा त्या साधकावरती होते, तेव्हा त्या लोखंडाचं सोनं होऊन जातं. आणि असा सद्गुरु रूपी जो परीस आहे ना, तो त्याला त्या शिष्याला पण काय करत राहतो, तर लोखंड स्वच्छ गंज काढत राहतो. त्याच्या बुद्धीवरचा जो अनंत जन्मांचा गंज आहे वासनांचा, तो काढत राहतो. आणि जेव्हा त्याचा स्पर्श होतो, तेव्हा तो शिष्यच गुरुरूप होऊन जातो. पण इथे जे आपल्याला सांगितलंय, की परिसाची उपमा सुद्धा कशी आहे तर कमी पडते. कारण परिसानी झालेलं लोखंडाचं सोनं परत दुसऱ्या सोन्याला सोनं बनवू शकत नाही. पण इथे मात्र सद्गुरु रूपी जो परीस आहे, तो मात्र त्या शिष्याला सोनं बनवतो. तो गुरुपदी आरूढ तो जो गुरुपदी आरूढ होतो, तो परत दुसऱ्याला सोनं बनवतो. तो गुरुपदी आरूढ होतो. अशी परंपरा सद्गुरु श्री गुरूंची जी आहे, सद्गुरूंची जी आहे, ती अखंड सुरू राहते. पुढे समर्थ म्हणतात, उपमे द्यावा सागर, तरी तो अत्यंत चिक्षार, अथवा म्हणो क्षीरसागर, तरी तोही नासेल कल्पांती. बघा, सागराचा आणि दुधाच्या सागराचा दृष्टांत दिलेला आहे. आता सागराचा आपल्याला माहिती, खारटपणा हा काय तर गुण आहे. पण परब्रह्म कसं आहे तर निर्गुण आहे. त्याला कुठलाही गुण नाहीये. म्हणजे श्रीगुरु तत्व जे आहे, ते कसं आहे तर निर्गुण तत्व आहे. आणि सागराला खारटपणा गुण असल्यामुळे ती सुद्धा उपमा त्याला कमी पडते. आता दुधाचा सागर ज्याला म्हटलेला आहे, तो पण कशामध्ये आहे? जरी त्या उपमान्याने दुधाच्या सागराची मागणी केली, तरी तो नाशिवंत जगतामधला असल्यामुळे ती सुद्धा उपमा सद्गुरु तत्वाला देता येत नाही. कारण ती पण कशी आहे तर मायेतली आहे. तो जगाबरोबर हे सागर पण कसे होतात तर नष्ट होतात. पुढे म्हणतात, उपमे दावा जरी मेरू, तरी तो जड पाषाण कठोरू, तैसा नव्हे की सद्गुरु कोमळ दिनाचा. आता पर्वताची उपमा दिलेली आहे त्यांनी इथे. आणि मेरू पर्वत कसा आहे तर अचेतन आहे, जड आहे. आता श्री गुरूंचं वर्णन आपण बघितलंय, ते कसं आहे तर द्वंद्वातीत आहेत, त्रिगुणरहितम आहेत, भावातीत आहेत. मग असे ते जर असतील, बघा, त्यांना भावभावना आहेत की नाही सद्गुरूंना देहात जर असतील तर, मग ते काय अचेतन जड आहेत का? असे अजिबात नाहीयेत. त्यांना मेरू पर्वताची उपमा का दिली असेल त्यांनी इथे? उपमे द्यावा जरी मेरू, तरी तो जड पाषाण कठोर. तो अचेतन आहे, तो जड आहे. सद्गुरू असे नसतात हो. ते अत्यंत कोमळ दिनाचे असतात. म्हणून पुढच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, तैसा नव्हे की सद्गुरू कोमळ दिनाचा. त्यांना जो शिष्य अज्ञानी आहे, जो पतित झालेला आहे, त्याला आपल्यासारखं आपण कसं करू, अशी तळमळ त्यांच्या अंतःकरणामध्ये असते. म्हणून श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि अत्यंत दयाळू, म्हणजे अत्यंत कोमल अंतःकरणाचे ते असतात, असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे मेरू पर्वताची उपमा त्यांना लागू पडत नाही. उपमे म्हणो गगन, तरी गगना परिसते निर्गुण, या कारणे दृष्टांतहीन सद्गुरूस गगनाचा. आता बघा, गगनाची उपमा दिलेली आहे त्यांना इथे. आता गगन म्हणजे काय? आता सगळ्यात जवळचं तत्व ब्रह्मतत्वाच्या कुठलं असेल तर आकाश आहे. बघा, गगन सदृशम, आपण जेव्हा त्या ब्रह्मानंदम परमसुखदम मध्ये सद्गुरूंचं वर्णन करतो की नाही, तर सगळ्यात जवळ काय आहे तर गगन आहे. म्हणजे आपण जर वरती बघितलं तर आकाश दिसतं आपल्याला, सर्वत्र पोकळी दिसते. पण एक त्याच्यामध्ये उणीव आहे, कारण त्याला एक आभासात्मक का होईना पण निळा रंग आहे आकाशाला जो आहे. आणि ब्रह्म कसं आहे तर निरंजन तत्व आहे, अत्यंत सूक्ष्म आहे, गगनाहुनी वाढ, असं जेव्हा म्हणतात हरिपाठामध्ये माऊली, तेव्हा ते म्हणतात की आकाशाच्या चाळणीतनं ते ब्रह्मतत्व चाळून घ्यावं, इतकं ते काय आहे तर सूक्ष्म आहे. उपमे म्हणो गगन, तरी गगना परिसते निर्गुण, या कारणे दृष्टांतहीन सद्गुरूस गगनाचा. कारण निळा रंग त्याला आहे आणि तत्व कसं आहे तर अत्यंत ते निरंजन तत्व आहे. म्हणून गगनाची उपमा सुद्धा त्याला देता येत नाही.
धीरपणे उपमू जगती तरी हेही खसेल कल्पांती म्हणून धीरत्वास दृष्टांती हीन वसुंधरा. बघा, धीरपणे उपमू जगती. आता क्षमा हा जो आहे हा पृथ्वीचा गुण आहे. मग तसे क्षमाशील आहेत का हो सद्गुरू? आता पृथ्वी हे पंचमहाभूतांमधलं तत्व आहे आणि हा सृष्टीचा नाश झाला म्हणजे पृथ्वीचा पण काय होतो तर नाश होतो. ती जलतत्वामध्ये विरून जाते. अशी पृथ्वीला काय आहे तर उणीव आहे पृथ्वीच्या ठिकाणी, म्हणजे ह्या दृष्टांताच्या ठिकाणी जी आहे ती. आणि सद्गुरू जे आहेत ते कसे आहेत, त्यांचा कधीच नाश होत नाही, कारण ते अखंड आहे आहे आणि आहे. हे देहादी जगत असलं तरी आहे, देहादी जगत नसलं तरी सुद्धा ते आहेतच. आणि सद्गुरूंच्या ठिकाणी सहजच क्षमा हा गुण असतोच. त्याला म्हणतात ज्ञानातून आलेली क्षमा. मी क्षमा करतो ही सुद्धा तिथे भावना नसते. पुढे म्हणतात समर्थ, आता उपमावा गभस्ती तरी गभस्तीचा प्रकाश किती, शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरु अमर्याद. इथे सूर्याची उपमा सद्गुरूंना दिलेली आहे आणि ती कशी ओढी पडते हे पण समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे. की सूर्य कसा आहे, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की लौकिक जगतामध्ये आपण जीवन जगतो तेव्हा सूर्याची उष्णता, सूर्याचा प्रकाश आपल्याला लागतो, त्याशिवाय आपलं जीवन चालत नाही. त्यामुळे आपण सूर्याच्या पलीकडे काही नाहीच असं आपल्याला वाटतं. पण ती सुद्धा उपमा कशी कमी पडते हे आपल्याला समर्थ सांगतायत. की सूर्य कसा आहे तर तेजस्वी आहे, प्रकाशमान आहे. पण हा तेजस्वीपणा किंवा हा प्रकाश त्याला कोणाकडून मिळालेला आहे, तर हा त्याला ब्रह्मरूप सद्गुरूंकडून मिळालेला आहे. बघा, एक सुंदर स्तवन आहे. रवी शशी अग्नी नेणतिया रूपा. म्हणजे रवी शशी ज्या सूर्यचंद्राला हे आत्मतत्व दिसत नाही. एक खूप छान सुंदर कल्पना केली आहे की आत्मतत्वाच्या शोधार्थ ते जे सूर्यचंद्र आहेत ना ते दिवसभर फिरत राहतात आणि त्यांना असं वाटतं की आपल्या प्रकाशामध्ये आपल्याला कुठेतरी हे ब्रह्मतत्व जे आहे ते अनुभवायला येईल. पण ब्रह्माच्या प्रकाशानेच ते प्रकाशमान होतात हे असं आपल्याला श्रुती सांगते. त्यांनाही कुणाचा प्रकाश आहे तर त्या तत्वाचा प्रकाश आहे, त्या गुरुतत्वाचा प्रकाश आहे, त्या ब्रह्मतत्वाचा प्रकाश आहे. कठोपनिषदामध्ये एक मंत्र आलेला आहे, न तत्र सूर्य भाती न चंद्र तारका नेमा विद्युतो भाती कुतोयम अग्निही तमेव भांत अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वम इदम विभाती. म्हणजे न तत्र सूर्य भाती, सूर्य चंद्र तारका नंतर विद्युत वीज अग्नी ह्या सगळ्यांना कुणाचा प्रकाश आहे, त्या ब्रह्मतत्वाच्या प्रकाशाने ते प्रकाशमान झालेले आहेत. म्हणजे आत्मतत्वाच्या प्रकाशातच ह्या सूर्यचंद्रांना पण काय आहे तर प्रकाश मिळालेला आहे. असा श्रीगुरूंचा प्रकाश कसा आहे तर अलौकिक प्रकाश आहे. म्हणून ह्या सुद्धा उपमा त्यांना कमी पडतात. पुढे म्हणतात, आता उपमे द्यावे जळ तरी ते काळांतरी आटेल सकळ सद्गुरु रूप ते निश्चळ जाणार नाही. जलाची उपमा द्यावी तर जल पण कसं आहे तर पंचमहाभूतांमधलं आहे. जल पण अग्नीमध्ये विलीन होतं आणि जल चंचल आहे, ते एक ठिकाणी राहत नाही. पण सद्गुरु तत्व कसं आहे तर निश्चळ आहे, न ढळणारं तत्व आहे. मनाच्या श्लोकांमध्ये समर्थ सांगतात, चळेना चळेना ढळेना ढळेना, ते नित्य आहे, ते कधी जात नाही. का जात नाही तर ते येत नाही म्हणून ते जात नाही. आणि असे जे परब्रह्म स्वरूप झालेले आहेत ते समर्थ आपल्याला सांगतायत. ते आपल्या निर्याण काळी आपल्याला उपदेश करून गेले. माझी काय आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी परी मी आहे जगत जीवनी निरंतर. म्हणजे ते स्वतः सांगतायत की मी आहे, मी देहाने गेलो तरी मी आहे. असं ते काय आहे तर निश्चळ तत्व आहे. म्हणून ही उपमा सुद्धा जी आहे ती काय पडते तर ती कमी पडते. पुढे म्हणताय, सद्गुरूचे उपमावे अमृत तरी अमर धरिती मृत्यूपंथ सद्गुरु कृपा यथार्थ अमर करी. आता बघा, सद्गुरूंना अमृताची उपमा दिलेली आहे. आता अमृत म्हटलं की आपल्याला स्मरण कुणाचं होतं, स्वर्गाचं होतं. स्वर्गात काय आहे तर अमृताचे कुंभ असतात. देव अमृतांचं प्राशन करतात आणि त्यामुळे ते अमर होतात. असं म्हणतात की स्वर्गात कोणीही म्हातारं होत नाही आणि म्हणून त्यांना मृत्यू नसतो. पण जेव्हा ही संपूर्ण सृष्टी लयाला जाते तेव्हा देव सुद्धा मृत्यूपंथाने जातात. पण ज्याच्यावरती गुरुकृपा असते, तो गुरुकृपांकित जो जीव असतो त्याला मोक्ष मिळतो आणि या देहात असतानाच तो आनंद रूप होतो, अखंड आनंदाचा अनुभव घेतो.
आणि देह पडला की तो ब्रह्मरूप होऊन जातो. देहादी जगत नष्ट झालं तरी ब्रह्मरूप झालेला जीव काय आहे तर त्याला अखंड आनंदाची प्राप्ती होऊन जाते. म्हणून अमृत काय आहे स्वर्गात आहे आणि स्वर्ग जगतामध्ये आहे. जग नष्ट झालं की अमृताची उपमा सुद्धा त्या तत्वाला काय पडते तर देताच येत नाही. इतकी उणीव त्या अमृतामध्ये सुद्धा आहे. पुढे म्हणताय सद्गुरुसी म्हणावे कल्पतरू तरी हा कल्पने तिथे विचारू कल्पवृक्षाचं अंगीकारू कोण करी. आता सद्गुरूंना कल्पतरूची उपमा कशी कमी पडते हे सांगताना समर्थ म्हणतायत की कल्पतरू म्हणजे काय हो, जे आपण इच्छा करतो ते देणारा त्याला काय म्हणतात कल्पतरू म्हणतात. बघा एक वाटसरू दमून मागून कल्पवृक्षाखाली बसला, त्यांनी इच्छा केली की मला खूप भूक लागली आहे आणि असं त्याच्या मनात येता क्षणी पंचपक्वान्नांचं ताट त्याच्या समोर आलं. त्याला खूप आनंद झाला. आता एका मागून एक तो इच्छा करत राहिला आणि एका मागून एक वस्तू येत राहिल्या. तो म्हणे बापरे काही भूतबीत तर नाहीये ना, मला येऊन खाऊन गेला तर? तेवढ्यात एक राक्षस आला आणि त्याने इच्छा केली की मला कोणी खाऊन गेलं तर? इथे भूतबीत नाही ना, राक्षस तर नाही ना? तर राक्षस आला आणि त्याला घेऊन गेला. आता काय झालं? जे सुख आणि दुःख मग कल्पतरू जे इच्छिले तो देतो. या इच्छांमध्ये काय आहे तर सुख आणि दुःख आहे. ज्ञानदेवांचा एक खूप सुंदर अभंग आहे. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. कल्पवृक्ष तळवटी जो कोणी बैसला काय वाणी झाला सांगी जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो साच उद्धरलो गुरु कृपे. तर आता इथे कल्पवृक्ष मी मागेन तेच तो देतो. पण सद्गुरु तत्व जे आहे ते मात्र आपल्याला हिताचं देतात. म्हणजे सद्गुरु रूपी कल्पवृक्षाखाली ज्ञानदेव म्हणतात मी बसलो आणि माझा उद्धार झाला आणि मी तृप्त झालो. मी काय झालो तर माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या म्हणजे मी पूर्ण काम झालो. म्हणजे मला निरीच्छ झालो. मला इच्छाच राहिली नाही. पुढे तेच सांगतायत चिंता मात्र नाही मनी कोण पुसे चिंतामणी कामधेनूची दुबणी निष्कामासी न लगती. आता चिंतामणी म्हणजे परत तेच लगेच चिंतावं ते होतं त्याला चिंतामणी असं म्हणतात. ज्याची इच्छा करावी देणारी ती कामधेनू आहे. आता अगदी सुखरूप म्हणजे बघा जे सुखरूप आहे, जे श्रीरामांशी जे एकरूप झाले, जे पूर्ण काम झाले, कोणतीही इच्छा त्यांना राहिलेली नाही. ते कधीही याची इच्छा करत नाहीत. कारण एकच इच्छा आहे. काय आहे तर मला त्या स्वरूपाची प्राप्ती होऊ देत आणि पूर्ण आनंद रूपता येऊ देत. म्हणून ह्या उपमा सुद्धा कमी पडतात. कारण ते चिंतिले तो देतो. कामधेनू सुद्धा कशी आहे? तर ती इच्छिले ती देते ती. पण पूर्ण काम म्हणजे कुठली इच्छाच राहत नाही हो. एकदा त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झाल्यानंतर कारण या सगळ्या ज्या आहेत ना, या कल्पना ज्या उपमा दिलेल्या आहेत, त्या सगळ्या दृश्य जगतामधल्या दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या अदृश्य तत्वाशी किंवा जे तत्व त्या दृश्य जगताच्या पलीकडे आहे, ज्ञानेंद्रियांना गोचर होत नाही, त्याला हे उपमा लागूच पडत नाही. पण या उपमा आपल्याला अनुभवात ज्या आहेत, त्या उपमा कशा कमी पडतात हे सांगण्यासाठी हा समास एवढा आपल्या समोर समर्थांनी सांगितलेला आहे. बघा सद्गुरू म्हणून लक्ष्मीवंत तरी ते लक्ष्मी नाशिवंत ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. आता सद्गुरूंना लक्ष्मीची उपमा द्यावी तर लक्ष्मी नाशिवंत आहे. समर्थच म्हणतात संपत्ती दुपारची सावली वयसा तरी निघून गेली. आज श्रीमंत आहे तर उद्या दारिद्र्य येऊन जाईल. आता प्रारब्धानुसार लक्ष्मी जशी असायची तशी असणार आहे. आता संतांजवळ कुठली संपत्ती आहे? मोक्षश्री अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत असं म्हटलंय. का नामदेव महाराज म्हणतात की रिद्धी सिद्धी आमच्या अंगणात पाणी भरतायत. आम्हाला काहीच नकोय. तुकाराम महाराज म्हणतायत सोने चांदी आम्हा मृत्तिके समान. म्हणजे मोक्ष लक्ष्मीला सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे तर दारात तिष्ठत उभं केलेलं आहे. म्हणून सद्गुरू म्हणून लक्ष्मीवंत तरी ते लक्ष्मी नाशिवंत ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. म्हणजे मोक्ष लक्ष्मी सुद्धा त्यांची वाट बघते ते बाकीच्या लक्ष्मीची काय हे करणार. म्हणून त्याला त्याची उपमा सुद्धा लागू पडत नाही. स्वर्ग लोक इंद्र संपत्ती हे काळांतरी विटंबती सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना. बघा देवांचा राजा जो इंद्र आहे तो स्वर्गात राहतो. आता अनेक लोक भुवन हे पण काय होतात तर नष्ट होतात. आता आपल्याला माहितीये स्वर्गात वृद्ध होण्याचं भय नाही, मरणाचं भय नाही. पण भय कोणतं आहे? पुण्य संपलं की खाली यावं लागतं हे भय आहे. इंद्राला सुद्धा भय आहे की कुणी तप करायला लागलं की त्याला असं वाटतं की आपलं पद जे आहे, तर पद बळकावून घेईल कोणीतरी आपलं.
म्हणून वेदांत शास्त्राच्या दृष्टीने स्वर्ग आणि नरक हे दोन्ही कसे आहेत तर अगदी सारखे आहे. पण पुण्य संपलं की स्वर्गातून परत यावं लागतं आणि पाप संपलं की नरकातून परत यावं लागतं. पण सद्गुरूंची कृपा जर झाली तर त्या कृपेने येणं जाणंच काय होतं तर थांबून जातं. पुढे म्हणतात हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक सर्वदा अविनाशे क सद्गुरु पद. बघा, ब्रह्मा विष्णू आणि महेश हे कसे आहेत तर निर्मिती करणारा ब्रह्मा, विष्णू पालन करणारा आणि महेश जो आहे तो काय आहे तर संवाद. आता सृष्टी जेव्हा लयाला जाते तेव्हा हे सगळे देव काय होतात तर मूळ मायेमध्ये लीन होऊन जातात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत की आम्हाला ब्रह्मपद नको, कारण ते ब्रह्मपद पण कसं आहे तर ते नाशिवंत आहे. ब्रह्मादिका पदे दुःखाची शिराणी. आम्हाला ब्रह्मपद नको, ते नाशिवंत आहे, पण सद्गुरुपद मात्र जे आहे ते कसं आहे तर सच्चित आनंद, ते अविनाशी आहे. त्या पदावरती कितीही जण जरी बसले तरी भरपूर जागा आहे. डॉक्टर काका गमतीने म्हणतात की ज्या पदावर बसण्यासाठी काय आहे तर भरपूर जागा आहे, तिथे मात्र बसायला कोणी तयार नाही. आणि जे पद एकच असतं त्याच्यावरती मात्र पदावर बसण्यासाठी भरपूर मोठी काय लागलेली आहे तर लाईन लागलेली आहे. म्हणताना हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, ही सगळी पद नाश पावतात. आम्हाला ब्रह्मपद सुद्धा नको, जे अविनाशी पद आहे, जे ब्रह्म म्हणजे जे अविनाशी ब्रह्मपद आहे, सद्गुरु तत्वपद आहे, ते आम्हाला हवं आहे. ते एकमेव अद्वितीय आहे. तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आगवी, पंचभूतिक उठा ठेवी नचल जेथे. आता या सगळ्या ज्या उपमा दिल्यात त्या कशातल्या दिलेल्या आहेत हो? पंचमहाभूतांमधल्याच दिलेल्या आहेत ह्या सगळ्या. पण आता हे ब्रह्मतत्व आहे कशावरती अवलंबून आहे का? कशावरतीच अवलंबून नाहीये. ते कसं आहे तर अविनाशी आहे. म्हणून शांती मंत्र आहे ना, पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे देहादी जगत असलं तरी आहे, हे देहादी जगत नसलं तरी आहे, असं ते कसं आहे तर ते पूर्ण तत्व आहे. म्हणून या सगळ्या ज्या उपमा दिलेल्या आहेत त्या सगळ्या उपमांमध्ये कशी उणीव आहे आणि त्या कशा कमी पडतात आणि सद्गुरु तत्व जे आहे यांच्या परे कसं आहे आणि ते कसं एकमेव अद्वितीय आहे. कारण ते मायेच्या परे असल्यामुळे, मायेचा तिथे स्पर्श होत नसल्यामुळे त्या तत्वाचं वर्णन करता येत नाही. पण वर्णन करण्यासाठी मी त्या तत्वाला सगुणामध्ये आणलं आणि ह्या सगुणामध्ये आणल्यामुळे या दृश्य जगतामधल्या उपमा मी त्याला दिल्या. कारण त्याचं जर श्रेष्ठत्व वर्णन करायचं असेल तर सामान्य लोकांना म्हणजे सामान्य साधकाला या जगातल्या उपमा देऊन ते तत्व कसं श्रेष्ठ आहे हे समर्थ आपल्याला इतक्या ओव्यांच्या माध्यमातून म्हणजे इतक्या उपमा देऊन आपल्याला सांगतायत. आणि परत शेवटी असं म्हणतात की म्हणून सद्गुरु वर्णवेना. बघा सुरुवात कशी केली आहे, आता सद्गुरु वर्णवेना, जेथे माया स्पर्श सकेना. म्हणजे आता मला सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही आणि म्हणून एवढ्या उपमा दिल्या आणि शेवटी काय म्हणतात, म्हणून सद्गुरु वर्णवेना, जे सद्गुरूंचा शब्दांनी वर्णन करणं शक्यच नाहीये. हे गे हेची माझी वर्णना, हेच आमचं मी जे वर्णन केलेलं आहे हे माझ्या वर्णनाने रहस्य जे ब्रह्मज्ञानी आहेत त्यांनाच हे वर्णन कळेल. म्हणजे त्या प्रत्येक दृश्य जगतामध्ये पदार्थ हे नाशिवंत आहेत आणि सद्गुरु तत्व जे आहे ते अविनाशी तत्व आहे. आणि त्या अविनाशी तत्वाची जर अनुभूती घ्यायची असेल तर नाशिवंतामध्ये साधकाने आपलं मन गुंतू न देता म्हणजे त्याच्या अनुसंधानात न राहता, त्याच्यामध्ये आसक्त न राहता ते सद्गुरु तत्व कसं आहे याचा सातत्याने तो अंदाज घेत राहिला, तसा अभ्यास करत राहिला, तशी साधना करत राहिला आणि हळूहळू नाशिवंत पदार्थ सातत्याने तो मागे सारत राहिला, तो हळूहळू त्या तत्वाजवळ तो जात राहील असं म्हणायचं का, पण एक अंदाज तरी आपल्याला नक्की त्याचा काय राहील तर येत राहील. आणि असं जे सद्गुरु तत्व आहे जे अत्यंत अलिप्त आहे, जे अत्यंत काय अनासक्त आहे, एकमेव अद्वितीय आहे, अजर आहे, अमर आहे, ते शब्दांनी त्याचं आपण वर्णन करू शकतो. पण त्याची जी स्वरूप स्थिती आहे ती जर अनुभवायची असेल तर समर्थ म्हणतात अंतरस्थितीची आखुणा अंतर्निष्ठ जाणती. जो प्रत्यक्ष साधना करतो आहे तो अनुभवण्याचा प्रयत्न करतो आहे. एक शेवटचा दृष्टांत सांगते आणि थांबते कारण आपली वेळ संपली. बघा, गोंदवलेकर महाराजांकडे जे वेलधडीकर महाराज जे होते त्यांना अनुग्रह घ्यायचा म्हणून ते गेले
आणि गेल्यानंतर त्यांना असं दृश्य दिसलं की गोंदवलेकर महाराज असे छान मुलाबाळांमध्ये बसलेले आहेत. त्यांची म्हणजे सगळ्या प्रपंचामध्ये ते बसलेले आहेत. आणि त्यांना असं वाटलं की हे असले कसले महाराज बुवा हे सगळ्या प्रपंचामध्ये गुरफटलेले आहेत आणि मला त्यांच्या कोणी एक जे ओळखीचे होते त्यांना पाठवलं होतं महाराजांकडे. म्हणजे तिथून निघून गेले. त्यांना ती गुरुभक्ती झालीच नाही महाराजांबद्दलची. आणि ते गेले नरसोबाच्या वाडीला. त्यांनी नरसोबाच्या वाडीला अनुष्ठान केलं 10 दिवसांचं. आणि अनुष्ठान केल्यानंतर त्यांना दृष्टांत असा झाला दत्तात्रयांचा, की "तू जिथून आलास ना, तू तिथेच जा आणि तिथेच तुझे सद्गुरू आहेत." आणि म्हणून परत ते महाराजांकडे आले आणि त्यांचे चरण पकडले आणि महाराज हसले. म्हणाले, "आता कसा आलास?" बघा, म्हणजे ते महाराजांकडे येऊन सुद्धा प्रत्यक्ष त्यांना गुरुबुद्धी झाली नाही, कारण त्यांची स्थिती ते जाणत नव्हते. हा दृष्टांत सांगितला. अगदी त्याचप्रमाणे असं आहे, की आपण जेव्हा अभ्यास करत ते सद्गुरु तत्व आपण समजावून घेत आपण जेव्हा त्यांच्या अनुभवाच्या प्रांतात हळू त्यांच्या जवळ जाऊ, तेव्हाच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं वर्म जे आहे, हे आपल्याला वर्म कळायला लागेल. म्हणून समर्थ म्हणतात, "म्हणून सद्गुरु वर्णवेना, हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती." म्हणजे गुरुतत्व जाणायचं असेल, तर ते गुरुतत्व कसं आहे? त्याची अनुभूती मला कशी येईल? ती अनुभूती घेण्यासाठी मी काय साधना केली पाहिजे? हे सगळं समर्थ आपल्याला पुढे या ग्रंथामध्ये विस्ताराने आपल्याला सांगणार आहेत. आज इथेच मी माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.